महाराष्ट्रातील तमाम आशा आणि गटप्रवर्तकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आशाताईंना 5,000 रुपयाच्या मोबदला वाढीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील 78,000 आशा भगिनींना याचा फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांच्या बाबतीत सुद्धा 10,000चा जो प्रस्ताव तयार आहे त्याच्यावर सुद्धा निर्णय लवकर अपेक्षित आहे आणि म्हणून त्यासाठी सुद्धा कृती समिती पाठपुरावा करत आहे। आजही सकाळी बारामती येथे आपल्या गटप्रवर्तकांनी भेट घेतलेली अजितदादा पवार यांची आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की आपण गटप्रवर्तकचा विभाग राहिलेला आहे, त्या संदर्भात सुद्धा अजितदादा लवकर त्याच्यावर निर्णय घेतील अशी एक अपेक्षा आज आहे। आजही निर्णय होऊ शकतो, आचारसंहितेच्या आधी व्हावा यासाठी आयटक संघटना कृती समितीचे सर्व पदाधिकारी आम्ही प्रयत्न करत आहोत। आज आनंद या बाबीचा आहे की आशांचा निर्णय झाला आहे, गटप्रवर्तकांचा बाकी आहे, परंतु हे दुःख जरी असलं तरी गटप्रवर्तकांवरती अन्याय आम्ही होऊ देणार नाही हा शब्द महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तकांना देतो। आज आशाताईंच्या मोबदला वाढीच्या बाबत आनंद यासाठी आहे की 50 रुपये 100 रुपये महिन्याने काम करणाऱ्या आमच्या आशा भगिनी 2005, 6, 7 मध्ये आज मात्र बोलता बोलता संघर्षातून आणि एकजुटीतून आपण जो टप्पा गाठलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीतून आधी आपण 5,000 रुपये मिळवले होते, केंद्र सरकारचे 2,000 रुपये असे 7,000 रुपये आणि आता पुन्हा 5,000 रुपये, जवळपास असा 12,000 रुपये आपल्याला मोबदला मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे कामाचा मोबदला वेगळा मिळणार आहे। आमच्या आशा भगिनी 15,000 पेक्षा अधिक दर महिन्याला मोबदला मिळू शकतो याचा एक आनंद आहे आणि हा आनंद यासाठी पण आहे की बहुसंख्य आशा भगिनी ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत, काही विधवा आहेत, काही परित्यक्त आहेत आणि ह्या परिस्थितीमुळे तुम्ही जे काम करतात, कोरोना काळात आपण केलेल्या कामाची दखल सरकारला घ्यायला आपण भाग पाडलेला आहे। म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला अधिक मोबदला वाढीचं जे आपलं सर्व प्रश्न आहेत की किमान वेतन आपण सर्वांना मिळालं पाहिजे, सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, हे सर्व प्रश्न घेऊन येणाऱ्या काळात सुद्धा आपण लढणार आहोत। गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळवण्यासाठी कृती समिती आयटक पाठपुरावा करत राहणार आहे। आपण एक यश मिळालेला आहे आणि ह्या यशातून आपली महाराष्ट्रातली एकजूट ही आपण कायम बळकट करूया। गेले 45 दिवस जो संघर्ष आपण केला, नोव्हेंबरमध्ये आपल्याला आश्वासन दिलं होतं, आपण मुख्यमंत्र्यांच्या दारात 2 दिवस बसलो, 22 दिवस आझाद मैदानामध्ये धुळीमध्ये झोपलेलो आहोत, याची आठवण आपल्याला नेहमी प्रेरणा देणारी असेल आणि म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणायचे की लढणाऱ्यांचा विजय होत असतो, पराभव होत नसतो, हा विचार आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे। लाल बावटा आयटकचा 104 वर्षाचा इतिहास आणि सर्व संघटनांना सोबत घेऊन कृती समिती एकत्र करत आपण हा राज्यव्यापी एक मोठा विजय मिळवलेला आहे आणि ह्या विजयाचे शिल्पकार आशा गटप्रवर्तक कृती समितीचे सर्व नेते आहोत आणि म्हणून असाच एकजूट कायम ठेवूया आणि एकजुटीने पुढे जाऊया। आपला लढा याच पद्धतीने पुढे जाणार आहे। पण पुन्हा एकदा आशा भगिनींचं मनपूर्वक अभिनंदन करतो, ज्या ज्या लढ्यामध्ये सहभागी होत्या, रस्त्यावरती उतरल्या, त्या सर्वांना लाल सलाम करतो। जय भीम, जय शिवराय। त्याचप्रमाणे जय ज्योती जय क्रांतीचा नारा घेत आपण लढूया। गटप्रवर्तकांना विश्वास देतो की निराश होऊ नका, लवकर आपल्याबाबत निर्णय करण्याच्या बाबत सुद्धा आयटक कृती समिती आणि आपण सर्व मिळून प्रयत्न करूया। आपला सुद्धा विजय लवकरच होईल हा विश्वास देतो आणि म्हणून लढणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तकांचं मनपूर्वक अभिनंदन। आपण एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे आणि भारतामध्ये सर्वात जास्त मोबदला घेणारं राज्य म्हणून महाराष्ट्र आपण पुढे गेलेलो आहोत आणि म्हणून महाराष्ट्राचा हा लढणारा इतिहास इतर राज्यामध्ये सुद्धा आशा गटप्रवर्तकांना प्रेरणा देणारा राहणार आहे। म्हणून आपणच जिंकलो नाही तर येणाऱ्या महाराष्ट्राच्या पलीकडे असलेल्या 7 लाख आशा 50,000 पेक्षा अधिक गटप्रवर्तकांना प्रेरणा देणार आहे। म्हणून लढण्यावरती विश्वास ठेवा, एकजुटीवर विश्वास ठेवा, नेतृत्व करणाऱ्यांवरती विश्वास ठेवा आणि त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। आपली एकजूट बळकट करूया। जय भीम, लाल सलाम, धन्यवाद।